सिंधुदुर्गमधल्या अंगणेवाडी यात्रेला आजपासून सुरुवात होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत। सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज भराडी देवीच्या दर्शनाला येतील। पहाटेपासूनच भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। तरी दृश्य आपण पाहताय, भराडी देवीची यात्रा जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। भराडी देवीची यात्रा ही कोकणामध्ये खूप प्रचलित आहे आणि त्याच्यामुळेच या भराडी देवीच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा दर्शनासाठी येतील। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। तळ कोकणातील प्रसिद्ध अशा भराडी देवीच्या यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। लाखो भाविक सध्या भराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि खास टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ही विहंगम दृश्य या ठिकाणी आम्ही चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता की भराडी आईचा हा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणाहून ही ड्रोनची दृश्य खास टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही आणलेली आहेत। लाखो भाविक सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच पद्धतीनं हा सगळा परिसर सध्या गजबजून गेलेला पाहायला मिळतो आहे। रात्रीपासून जवळपास 5 ते 6 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या भक्तिभावानं भराडी आईचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते उत्सुक आहेत। ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही दृश्य दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये राजकीय नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी भराडी आईच्या दर्शनासाठी येतील। मात्र टीव्हीच्या माध्यमातून खास टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही ड्रोनची दृश्य थेट तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहेत आणि पूर्ण रात्रीपर्यंत या ठिकाणी जवळपास 7 ते 8 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। ड्रोन ऑपरेटर दीपक भागवत, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग।